हदगावच्या पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यास अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून मारहाण करत ऑडिओ भोंगा चोरीला नेल्याने उपोषणकर्त्यांनी 112 या क्रमांकास कॉल करून माहिती का दिली म्हणून हदगाव पोलीस ठाण्यातील 112 वरील पोलिसांनी पोलीस वर्दी न घालता उपोषणकर्त्यासमोर येऊन अश्लील भाषेत अरेरावी करत मारहाण केली असल्याचा आरोप त्या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी केला आहे। TV 24 मराठीसाठी भगवान कदम, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड हदगाव। मी बद्री नारायण सीताराम पाटील गायकवाड, मुक्काम पोस्ट तळेगाव, तालुका हदगाव, पोलीस स्टेशन तामसा येथील रहिवासी असून मी माझ्या गावातील आणि वैयक्तिक अडचणीस्तव हदगाव पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेला आहो। यापूर्वी सुद्धा बसलेला होतो, उपोषणे केली आहे, सर्व बाबतीत केले, पण 4 अकरापासून हिचं कंटिन्यू उपोषण आहे, स्थगित नाही, माघार नाही आणि उपोषण चालू आहे। याचं पत्र मी 4/6 दिलं, चालू असून त्याचं पत्र मला मिळालेलं आहे। ते पत्र सुद्धा मी आपल्याकडे सादर केलेलं आहे आणि माझी एकच विनंती आहे, या दोषींविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल व्हावे, नसता मला फाशीला देण्यात यावे। आज दिनांक 13/3 शुक्रवार रोजी पंचायत समिती हदगाव येथे मी उपोषणात बसलेला असता अज्ञात व्यक्तीने अंदाजे 3 वाजता 3च्या सुमारास आला आणि मी इथं वकील साहेबांना बोलत असते वेळेला माझी नजर तिकडे असते वेळी त्यानं भोंगा उचलला आणि माझ्या पाठीत दगड घातला आणि भोंगा घेऊन सोबत पळून गेला। अशा तो अज्ञात व्यक्ती कोण होता हे मला काही माहीत नाही, म्हणून मी 112ला फोन लावला। 112ला फोन लावल्यानंतर हदगाव पोलीसचे माणसं आले आणि त्यांनी मला एकदम मायबाईल झाली, माझं तर भडवीच्या तुटकीच्या भडवीचा माझं त्याचा नको त्या शब्दात गच्चीला धरलं, 2-3 थापका मारल्या। अशा परिस्थितीत मी पुन्हा याला फोन लावला 112ला, तर ते म्हणते पुन्हा आणखी फोन त्याला लावला का? मी म्हणलो हो लावला, पण आतापर्यंत माझी कोणी दखल घेतलेली नाही आणि माझं उपोषण इथं 4/11/2025 पासून आजपर्यंत चालू असल्याचं पंचायत समितीचं माझ्याकडे लेखी पत्र सुद्धा आहे। संरक्षणवाले येतात, मग तुमचं मन परिवर्तन करावं म्हणतात, आम्हाला तिकडेच नेतात, तिकडे काहीच होईना, मन परिवर्तन होईना, काहीच होईना। माझी भूमिका एकच आहे, मला या संबंधित लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे। आता कोण येते काय काय सांगू आहे आणि शासन काही करायला, शासन बघ्याची भूमिका घ्यायची नाही दिली, आता 112 नुसार दिली। माझं मी आता SP आपल्याला सरळ जाणार, हदगाव पोलीसने मला नको त्या शब्दात भाषा वापरलेली आहे, त्याच्यामुळे मला इथं जायची इच्छा नाही, माझ्या मनाचं हे होईना झाले, भीती वाटायली मला त्यांच्याकडे जाण्याची।